मित्रांनो, फक्त ही एका जिल्ह्याच्या जागा आहेत 1800 जागा, ज्यामध्ये पुरुषांसाठी 1359 आणि महिलांसाठी 441 अशा मित्रांनो पूर्ण महाराष्ट्रामधून ऑल ओव्हरमधून 9500 पदांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। त्यापैकी बघू शकता ही पुणे जिल्ह्याची फक्त तुम्हाला मी जाहिरात दाखवतोय, परंतु संपूर्ण जिल्ह्यांच्या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत। मित्रांनो, होमगार्ड या पदासाठी तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचा असेल तर ऑनलाईन अर्ज कसा भरायचा तोही या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे, संपूर्ण माहिती सांगणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। तुमचा जिल्हा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा, त्या जिल्ह्याची जाहिरात आली की तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल। तर बघा मित्रांनो, आतापर्यंत जवळपास 23 जिल्ह्यांच्या जाहिराती आलेल्या आहेत। यापैकी जर तुमचा जिल्हा नसेल, त्या जिल्ह्याची जाहिरात अजून आलेली नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथून तुम्ही मित्रांनो जाहिरात आल्यास पाहू शकता, किंवा तुमचा जिल्हा कमेंट बॉक्समध्ये सांगा, त्या जिल्ह्याची नक्की जाहिरात आल्यास तुम्हाला व्हिडिओ बनवून माहिती दिली जाईल। तर बघू शकता मित्रांनो, 23 जिल्ह्यांच्या टोटल एकदाच या ठिकाणी जाहिराती सध्या प्रसिद्ध झालेल्या आहेत, ज्यामध्ये बघू शकता वर्धा, कोल्हापूर, नाशिक, सांगली, पुणे, लातूर, रायगड, गडचिरोली, नंदुरबार, भंडारा, वाशिम, धाराशिव, बीड, अमरावती, हिंगोली, धुळे, सिंधुदुर्ग, यवतमाळ, चंद्रपूर, जळगाव, रत्नागिरी, नांदेड आणि सातारा। तर या सर्वांसाठी मित्रांनो पाहू शकता काही जिल्ह्यांसाठी आजपासून अर्ज चालू होत आहेत, काहींसाठी 15 ऑगस्ट, काहींसाठी 14 ऑगस्ट, काहींसाठी 5 ऑगस्ट अशा पद्धतीने प्रत्येक जिल्ह्याची वेगवेगळी अर्ज भरण्याची लास्ट डेट आहे। तर आपण ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा त्याची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत शेवटी। त्याच्या अगोदर ही जी पदभरती होते मित्रांनो, या पदाविषयीची माहिती संपूर्ण बघूयात। जसं की उदाहरणार्थ पाहूयात आपण एका जिल्ह्याची माहिती, सध्या पुणे जिल्ह्याची। तर बघा मित्रांनो, होमगार्डचं हे जे पद असणार आहे याच्यासाठी तुम्हाला पगार किती असतो, तर याच्यामध्ये तुम्हाला दररोजचे 570 रुपये प्लस या ठिकाणी 100 रुपये उपहार भत्ता दिला जातो। म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला 670 रुपये एवढा पगार रोजचा तुम्हाला भेटतो। त्याचसोबत मित्रांनो, प्रशिक्षण काळामध्ये मात्र तुम्हाला 35 रुपये खिसा भत्ता, 100 रुपये भोजन भत्ता व साप्ताहिक कवायतीसाठी 90 कवायत भत्ता दिला जातो। हा प्रशिक्षणाच्या वेळेस वेगळा भत्ता असतो। तुमचं या ठिकाणी प्रशिक्षण जे आहे, ट्रेनिंग जे आहे, सिलेक्शन झाल्यानंतर तुमचं घेतलं जातं। तर आता मित्रांनो, ह्याचे फायदे काय होणार आहेत तुम्हाला, तर तुम्ही मित्रांनो ही जी नोकरी आहे, शेती किंवा स्वतःचा व्यवसाय, हे सर्व करून मित्रांनो या ठिकाणी तुम्ही ही नोकरी करू शकतात। त्यासोबत मित्रांनो इतर देखील फायदे, जसं की सैनिकी गणवेश परिधान करण्याचा मान, विनाशुल्क सैनिकी प्रशिक्षण तुम्हाला भेटतंय, आणि महत्त्वाचं म्हणजे 3 वर्षे तुम्ही याच्यामध्ये सेवा केल्यास तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी 60% उपस्थित असणाऱ्या होमगार्डांना राज्य पोलीस दल, वन विभाग, त्याचबरोबर अग्निशमन दलामध्ये 5% आरक्षण मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी भेटत असतं। आता याच्यासाठी पात्रता काय ठेवण्यात आलेली, तर पात्रता खूप सोपी आहे। जसं की तुमची फक्त 10वी उत्तीर्ण झालेली आहे तर तुम्ही इथे अर्ज करू शकतात। मात्र याच्यासाठी वय तुमचं 20 वर्ष कंप्लीट पाहिजे आणि 50 वर्षाच्या आतमध्ये पाहिजे। 31 जुलै 2024 पर्यंत वय तुमचं मोजलं जाईल। तर याच्यासाठी तुमची शारीरिक पात्रता देखील लागणार आहे। उंची तुमची या ठिकाणी पुरुष उमेदवारांना 162 सेंटीमीटर पाहिजे, महिला उमेदवारांकरता 150 सेंटीमीटर पाहिजे। छाती फक्त पुरुष उमेदवारांकरता पाहिजे, न फुगवता 76 सेंटीमीटर आणि 5 सेंटीमीटर फुगवणं त्याच्यामध्ये आवश्यक आहे। तर ही शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि उंचीबद्दलची माहिती झाली। आता मित्रांनो, याच्यासाठी लेखी परीक्षा तुमची होत नाही, थेट तुमची शारीरिक क्षमता चाचणी घेतली जाते। तर निवड प्रक्रिया खूप सोपी आहे याची। जसं की मित्रांनो, शारीरिक क्षमता चाचणीमध्ये रनिंग तुमची पुरुष उमेदवारांना 20 गुणांसाठी 1600 मीटर फक्त रनिंग असणार आहे। 20 गुणांसाठी याच्यामध्ये 5 मिनिट 10 सेकंदाच्या आत किंवा त्यापेक्षा कमी वेळेमध्ये तुम्ही या ठिकाणी पूर्ण केले 1600 मीटर तर तुम्हाला 20 पैकी 20 गुण असतात। बाकी मग मिनिटानुसार डिवायडेशन या ठिकाणी आहे, जसं की 5 मिनिट 10 सेकंद, त्यापेक्षा थोडा जास्त वेळ लागला तर 18 गुण। त्याचसोबत बघा 6 मिनिट 10 सेकंद लागले तर 12 गुण, असे या ठिकाणी गुणांचं डिवायडेशन केलेलं आहे। त्याचसोबत महिला उमेदवारांसाठी देखील रनिंग असणार आहे, त्यांची देखील सिलेक्शन प्रोसेस सेम अशीच आहे, परंतु त्यांना 800 मीटरचं रनिंग असणार आहे। त्यासाठी वेळ मात्र त्यांना 2 मिनिट 50 सेकंद म्हणजे 2.5 मिनिटाचा वेळ आहे, त्यासाठी 25 गुण त्यांच्यासाठी असणार आहेत। तर बघा, हे झालं रनिंगसाठीचं। ह्या रनिंगमध्ये कमीत कमी तुम्ही 10 गुण मिळवले तरच पुढील टप्प्यासाठी पात्र होतात। पुढील टप्पा असणार आहे तो म्हणजे गोळाफेक। पुरुष उमेदवारांकरिता मित्रांनो 7.260 किलोग्रॅम वजनाचा गोळा तुम्हाला फेकावा लागेल। गोळाफेकीचे अंतर बघू शकता या ठिकाणी मीटरमध्ये आहे, 8.50 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त फेकला तर तुम्हाला 10 पैकी 10 गुण दिले जातात। तर अंतराचं देखील डिवायडेशन या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे। 7.90 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर याच्यामध्ये 8.50 मीटरपेक्षा कमी गोळा गेला तर 9 गुण असतील, 7.90 मीटरपेक्षा कमी गोळा गेला तर 8 गुण असतील। तर हे डिवायडेशन तुम्ही बघू शकतात। ह्या गोळा जो आहे पुरुष उमेदवारांना 7.260 किलोग्रॅम वजनाचा, म्हणजे 7 किलो आणि थोडंसं वरती 260 ग्रॅमचं या ठिकाणी वजन असणार आहे, एवढा गोळा पुरुष उमेदवारांसाठी असेल। त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी 10 गुण आहेत। ठीक आहे, त्यानंतर महिला उमेदवारांना देखील गोळाफेक असणार आहे, त्यांच्यासाठी 4 किलोचा या ठिकाणी गोळा असणार आहे, ज्याच्यामध्ये अंतर 6 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त असतं
असेल तर तुम्हाला 10 पैकी 10 गुण या ठिकाणी दिले जातात. गोळाफेकमध्ये पात्र होण्याकरिता कमीत कमी 4 गुण तुम्हाला भेटणं गरजेचं आहे. ठीक आहे, रनिंगमध्ये तुम्हाला 10 गुण आणि या ठिकाणी गोळाफेकमध्ये 4 असे मिळून 14 गुण तुम्हाला दोन्हीचे पडले तर तुम्ही मित्रांनो पुढील प्रक्रियेसाठी पात्र होतात. ती पुढची प्रक्रिया म्हणजे तुम्हाला तांत्रिक अर्हता गुणाची असते. ह्याचे गुण तुम्हाला मित्रांनो फ्रीमध्ये भेटतात, परंतु तुमच्याकडे ते सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. याचे 10 गुण असतात. ठीक आहे, तुमची शारीरिक क्षमता चाचणीमध्ये तुम्ही क्वालिफाय झाला तरच ह्याचे गुण तुमचे धरले जातात. म्हणजे आता बघा, परीक्षा होत नाही तुमचे रनिंगचे या ठिकाणी जे गुण आहेत, गोळाफेकचे जे गुण आहेत आणि हे तांत्रिकचे गुण जे आहेत त्याच्यावरूनच तुमचं मेरिट जे आहे ते लावलं जातं, मेरिट लिस्ट लावली जाते. तर बघा, आता तांत्रिक अर्हता गुणामध्ये या ठिकाणी जर आपण बघितलं तर ITI प्रमाणपत्र धारक तुम्ही असाल तर त्याचे गुण भेटणार आहेत तुम्हाला. त्याचबरोबर तुमचं खेळामध्ये प्रावीण्य असलेली व्यक्ती, जसं की जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा सुवर्ण, रौप्य किंवा कांस्य पदक मिळणे असणे गरजेचं आहे. माजी सैनिक असाल तर त्यांना आहे. NCCचं B सर्टिफिकेट आहे, C सर्टिफिकेट आहे, असे 2 प्रमाणपत्र आहेत तरी देखील तुम्ही या ठिकाणी पात्र असणार आहेत त्या गुण घेण्यासाठी. त्याचबरोबर नागरी संरक्षण सेवेत परंतु स्थानिक ठिकाणी 3 प्रशिक्षण पूर्ण केलेलं प्रमाणपत्र धारक, जड वाहन चालक परवाना धारक, ज्याला आपण हेवी मोटर व्हेकल असं म्हणतो, ते जरी तुमच्याकडे असेल तरी देखील तुम्हाला गुण आहेत. कसे आहेत बघा, आता यापैकी समजा तुम्ही या ठिकाणी फक्त तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन आहे तर तुम्हाला त्याचे 1 अट पूर्ण केली म्हणून किती गुण भेटतील? 2 गुण एक्स्ट्रा दिले जातील. जर 2 अटी पूर्ण केल्या तुम्ही, समजा तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन आहे आणि तुमच्याकडे ITI सर्टिफिकेट देखील आहे तर तुम्हाला ते 2 अटी पूर्ण केल्या म्हणून एक्स्ट्रा 3 गुण दिले जातील. 3 अटी पूर्ण केल्या, यापैकी 3 सर्टिफिकेट तुमच्याकडे आहेत तर 4 गुण दिले जातात. 4 अटी पूर्ण केल्या तर 5 गुण, 5 अटी पूर्ण केल्या तर 7 गुण आणि 6 अटी पूर्ण केल्या तर 8 गुण आणि हे सर्वच्या सर्व ज्यांच्याकडे डॉक्युमेंट असतील त्यांना 10 पैकी 10 गुण दिले जातात. तर हे मात्र तुमची शारीरिक क्षमता चाचणी पात्र ठरल्यानंतरच हे गुण तुमचे विचारात घेतले जातात. तर अशा पद्धतीची ही सिलेक्शन प्रोसेस तुमची असणार आहे. लेखी परीक्षा याच्यासाठी होत नाही. अर्ज करण्यासाठी देखील इथं फीजचा उल्लेख त्यांनी केलेला नाही आहे. तुम्हाला अर्ज जे आहेत प्रत्येक जिल्ह्यानुसार या ठिकाणी करायचे आहेत. म्हणजे तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये आहात, समजा तुम्ही या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये आहात तर पुणे जिल्ह्यामध्ये असणारे जे या ठिकाणी त्यांनी दिले पहा, जसं की समजा तुम्ही या ठिकाणी बघितलं पुणे शहरामध्ये तुम्ही राहताय तर पुणे शहर आयुक्तालय पुणे आणि या ठिकाणी पिंपरी चिंचवड अंतर्गत जेवढे पण या ठिकाणी पोलीस ठाणे येतात त्याच ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता. जसं की पुरुष उमेदवारांना पहा, पुणे शहरमध्ये 482 जागा आहेत आणि महिला उमेदवारांना 98 जागा आहेत. टोटल 580 जागा हे पुणे शहरासाठी. समजा तुम्ही या ठिकाणी जर बघितलं तर शिरूर तालुक्यामधून येतात किंवा शिरूरचं जे उपपथक आहे या ठिकाणी होमगार्डचं त्या ठिकाणाहून येतात तर तुम्हाला शिरूर, सिक्रापूर, रांजणगाव, MIDC या ठिकाणी तुम्ही ज्या ठिकाणी राहत आहे तिथून तुम्हाला अर्ज करता येईल. असं प्रत्येक ठिकाणचे या ठिकाणी समजा भोरमधून आहात तुम्ही, समजा भोर या ठिकाणी तालुक्यामधून आहात किंवा वेल्हा या ठिकाणाहून आहात तर त्याच ठिकाणचे कॅन्डिडेट फक्त तिथं अर्ज करू शकतात. अंतर्गत येणाऱ्या पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये राहत आहे तिथंच तुम्हाला फक्त ऑनलाईन अर्ज जो आहे तो करता येणार आहे. त्यासाठी कोणीही कुठे अर्ज करू शकत नाही. ज्या जिल्ह्यामधून तुम्ही आहात त्या जिल्ह्यामध्ये अर्ज करता येणार आहे. ही सर्वांसाठी एक चांगली न्यूज आहे. तर बघा, अशा पद्धतीने जाहिरात जी आहे या ठिकाणी जिल्हा समादेशक, होमगार्ड प्रत्येक यांची प्रसिद्ध झालेली आहे. याच्यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू आहेत. आता ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा तेही आपण बघूयात. ही संपूर्ण जाहिराती जी आहेत प्रत्येक जिल्ह्याच्या त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही पाहू शकता. ऑनलाईन फॉर्म भरायची पाहू शकता. ही वेबसाईट आहे. इथं आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ऑनलाईन एनरोलमेंट फॉर्मवरती क्लिक करायचं आहे. इथून पहा तुमचा डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे. जसं की पुण्यामध्ये फॉर्म भरायचा तर पुणे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे. तुमचं युनिट सिलेक्ट करायचं आहे. तुम्ही कुठे राहतात, हेडक्वार्टरमध्ये राहतात, हेडक्वार्टर हद्दीमध्ये राहतात की पुणे सिटीमध्ये राहतात की या ठिकाणी शिरूर तालुक्यामध्ये राहतात, खेडमध्ये राहतात, जुन्नरमध्ये राहतात, कुठे राहतात ते सिलेक्ट करायचं. समजा तुम्ही पुणे सिटीमध्ये राहताय तर पुणे सिटी सिलेक्ट करा. त्यानंतर या ठिकाणी बघा, आता तुमचं या ठिकाणी पोलीस स्टेशन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. बघू शकता बंडगार्डन PS पोलीस स्टेशन, हडपसर, खडक, खडकी, लोणावळा या ठिकाणी पाहू शकता. संपूर्ण पोलीस स्टेशन तुम्हाला या ठिकाणी दाखवलेली आहेत. ज्या ज्या पोलीस स्टेशनमधून तुम्ही आहात, पोलीस स्टेशन तुमचं ज्या पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही राहताय ते पोलीस स्टेशन या ठिकाणावरून सिलेक्ट करायचं आहे. अशा पद्धतीची ही संपूर्ण पोलीस स्टेशनची यादी तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटेल. त्यानंतर इथं तुमचं आडनाव, त्याच्यानंतर स्वतःचं नाव आणि वडिलांचं नाव हे फक्त इंग्रजीमध्येच तुम्हाला इथं भरायचं आहे. आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि तुमचा परमनंट ॲड्रेस, तुम्ही ज्या ठिकाणी सध्या राहत आहे किंवा जो पण तुमचा ॲड्रेस आहे तो भरायचा आहे. त्यानंतर तुमचं एज्युकेशन जे झालेलं आहे त्या ठिकाणावरून सिलेक्ट करायचं आहे.
आणि या ठिकाणी प्रोफेशन सध्या तुम्ही काय करताय, लेबर आहात, फार्मर आहात, सेल्फ बिझनेस आहात किंवा प्रायव्हेट जॉब, गव्हर्नमेंट जॉब, हाऊसवाईफ, डॉक्टर, ॲडव्होकेट किंवा ऑदरमध्ये तुम्ही ऑदर सिलेक्ट केलं तरी चालेल. ह्या ठिकाणाहून काय करताय ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर, ईमेल ID आणि या ठिकाणी बघू शकता नंबर ऑफ टेक्निकल सर्टिफिकेट तुमच्याकडे किती आहेत. एक आहे का, समजा तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन असेल तर फक्त ड्रायव्हिंग लायसन तुम्हाला करायचं आहे. 2 असतील तर 2 करायचं आहे. जे पण असेल ते या ठिकाणी बरोबर भरायचं आहे, कारण की व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुम्हाला ते द्यावं लागणार आहे. त्याच्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ, हाईट देखील या ठिकाणी सेंटीमीटरमध्ये तुम्हाला भरायची आहे हाईट. त्यानंतर या ठिकाणी एक्स होमगार्ड तुम्ही आहात का, यापूर्वी होमगार्डमध्ये होता असाल तर एस करायचं आहे, अन्यथा नो करायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी सेव्हवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे, डेट ऑफ बर्थ टाकायची आणि सबमिट करायचं आहे. नंतर तुमचा फॉर्म जो आहे या ठिकाणाहून प्रिंट होणार आहे. अर्ज भरल्यानंतर तुम्हाला प्रिंट तुमच्यासमोर येईल. त्या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण माहिती आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी राईट साईडला एक फोटो लावायचा ऑप्शन दिसेल. त्या ठिकाणी तुमचा फोटो लावायचा आहे. तो फोटो तुम्हाला सेल्फ अटेस्टेड करायचा आहे. आणि मित्रांनो या ठिकाणी सबमिट झाल्यानंतर तुम्हाला मराठीमध्ये देखील फॉर्मवरती तुमचं नाव लिहायचं आहे. त्यानंतर इतर कुठलीही माहिती तुम्हाला भरायची नाही, हे लक्षात राहू द्या. आता मित्रांनो सर्व अर्जाची छाननी झाल्यानंतर कागदपत्र पडताळणी व शारीरिक क्षमता चाचणीकरिता तुमची तारीख जी आहे या ठिकाणी जाहीर होणार आहे. कागदपत्र पडताळणी व शारीरिक क्षमता चाचणीकरिता क्रमांक 1 मध्ये दर्शविल्याप्रमाणे सर्व कागदपत्रांच्या उमदांनी स्वतः सेल्फ अटेस्टेड केलेल्या छायांकित प्रती अर्जासोबत जोडायचे आहेत आणि अर्ज नोंदणीच्या दिवशी स्वतः घेऊन तुम्हाला या ठिकाणी 2 फोटो मूळ कागदपत्र नोंदणीच्या वेळी पडताळणीकरिता नेणं बंधनकारक असणार आहे. तर संपूर्ण माहिती जी आहे ऑफिशियल वेबसाईटवरती वेळोवेळी आता प्रसिद्ध केली जाईल तुमच्या अंतिम दिनांकाच्या नंतर. अशा पद्धतीने या ठिकाणी संपूर्ण माहिती या ठिकाणी आलेली आहे. ऑफिशियल वेबसाईटवरती फॉर्म कसा भरायचा आहे, फक्त एकाच पेजेसचा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे. प्रत्येक जिल्ह्याची वेगवेगळी डेट आहे. या व्यतिरिक्त अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.